किडनीच्या फिल्टर्सना कुठल्या रोगामुळे जेव्हा डॅमेज होतो किंवा ते पूर्णपणे व्यवस्थित काम करत नाहीत, अशा वेळेस आपल्या किडनीतनं युरिनमध्ये ब्लड किंवा रक्त जात राहतं. ओके, सो या सिच्युएशनला हिमॅच्युरिया असं म्हणतात. दरवेळेस हे रक्त फक्त किडनीतनच येईल असं नाही, तर किडनी आणि किडनीच्या पुढचा सगळा जो युरिनचा लघवीचा जो मार्ग आहे, युरेटर, ब्लॅडर, पुरुषांमध्ये प्रोस्टेटिक युरेथ्रा आणि युरेथ्रा, सो यामध्ये कुठेही इजा झाली, इन्फेक्शन झालं, नॅरोईंग असेल, रस्ता अरुंद झाला, तर जे डॅमेज होतो त्याच्यामुळे तिथे रक्तस्राव होऊन तिकडनं मोठ्या प्रमाणात किंवा आपल्या डोळ्याला दिसणार नाही अशा स्वरूपात रक्त हे कंटिन्युअसली युरिनमध्ये जात राहतं. याला हिमॅच्युरिया म्हणतात. हिमॅच्युरिया जर असेल तर त्याला प्रॉपरली इव्हॅल्युएट करणं गरजेचं असतं. कित्येकदा ही आजाराची सुरुवातीची स्टेज किंवा लक्षण असू शकतं आणि कुठून रक्तस्राव होतोय, किती प्रमाणात होतोय, यावरून त्याला काय उपाययोजना करायची गरज आहे, काय त्याला ट्रीटमेंट द्यायची गरज आहे, हे डिसाईड होतं. हिमॅच्युरिया हा आजार नाहीये, हे आजाराचं लक्षण आहे. सो जर एखाद्या पेशंटला जर युरिनच्या रिपोर्टमध्ये जर कुठे ब्लड प्रेझेंट होऊन दिसलं किंवा पॉझिटिव्ह म्हणून दिसलं किंवा त्या रिपोर्टमध्ये खाली आरबीसी असा शब्द असतो, आरबीसी म्हणजे रक्तपेशी, लाल रक्तपेशी, जर त्या युरिनमध्ये प्रेझेंट आहेत असं जर दिसलं तर डेफिनेटली ते डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे आणि त्याचं कारण शोधून त्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. ओके, हिमॅच्युरिया नॉर्मली प्रेझेंट नसतो. बऱ्याच प्रकारचे आजार असतात की ज्याच्यामध्ये हिमॅच्युरिया होतो. जर आपण किडनीपासून जर युरेथ्रापर्यंत जर आपण क्रमाने यायचं ठरवलं तर सगळ्यात पहिले किडनीच्या फिल्टर्सला जेव्हा इन्फेक्शन होतं किंवा किडनीच्या फिल्टरला जेव्हा सूज येते किंवा किडनीचं फिल्टर हे कुठल्या कारणामुळे रप्चर होतं तेव्हा हिमॅच्युरिया होतो. त्याच वेळेस जर किडनीमध्ये कुठे सिस्ट असेल, इन्फेक्शन असेल किंवा किडनीमध्ये कुठली प्रोसिजर सर्जरी झाली असेल तर त्यात देखील नंतर हिमॅच्युरिया दिसायला लागतो. युरेटर जी युरिनची ट्यूब असते जी किडनीपासून ब्लॅडर पर्यंत युरिनला घेऊन जाते, तिथे कुठेही अरुंदता असेल, स्टोन असेल, इन्फेक्शन असेल, अशा परिस्थितीमध्ये किंवा तिथे जर कुठल्या प्रकारचा मास असेल, ग्रोथ असेल, अनैसर्गिक वाढ असेल तर ऑब्व्हियसली अशा वेळेस देखील तिकडनं ब्लड जे आहे ते युरिनमध्ये कंटिन्युअसली यायला लागतं. ब्लॅडरमध्ये जेव्हा इन्फेक्शन होतं, जिथे युरिन स्टोअर होते, अशा ठिकाणी जर इन्फेक्शन असेल, स्टोन असेल किंवा ब्लॅडरचा कॅन्सर असेल, अशा वेळेस देखील हिमॅच्युरिया होत राहतो. दरवेळेस ब्लड डोळ्याने दिसेल एवढ्या स्वरूपात असेल असं नसतं. कित्येकदा ते मायक्रोस्कोपिक म्हणजे डोळ्यांना न दिसता फक्त रिपोर्ट्समध्येच पॉझिटिव्ह दिसतो. बट स्टील इट इज स्टिल सिग्निफिकंट. असं नाहीये की ते आपण इग्नोर किंवा नजरअंदाज करू शकतो. त्याच वेळेस जेव्हा युरेथ्रामध्ये इन्फेक्शन असतं किंवा मार्ग अरुंद असतो, स्ट्रिक्चर म्हणतात ज्याला, किंवा एखादा स्टोन तिथे फसलेला असतो, अशा वेळेस देखील इंजुरी असेल, ट्रॉमा असेल, तेव्हा देखील युरिन मधनं ब्लड जे आहे ते दिसतं. बेसिकली हिमॅच्युरिया हेच एक लक्षण आहे, पण ते दरवेळेस डोळ्यांना दिसेल एवढ्या स्वरूपात असतं असं नाही. सो जर कुठल्या बाकी आजाराच्या वेळेस जेव्हा आपण टेस्ट करतो, तपासण्या करतो आणि अशा वेळेस युरिन रुटीन मध्ये जेव्हा ब्लड दिसतं त्यावेळेसच कित्येकदा आपल्याला याच्याबद्दल पहिल्यांदा कळतं. सो इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट टू चेक युरिन रिपोर्ट. युरिनचा जो रिपोर्ट असतो तो पूर्णपणे डिटेलमध्ये बघणं गरजेचं असतं. जेव्हा ते युरिन मधनं ब्लड जाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं ऑब्व्हियसली, तेव्हा आपल्याला युरिनच्या सुरुवातीला किंवा थ्रू आउट युरिन जेव्हा चालू असतं तेव्हा किंवा युरिन संपत असताना शेवटच्या वेळेस युरिन मधनं ब्लड दिसतं. सो या तिन्ही गोष्टींचे वेगवेगळे अर्थ आहेत, वेगवेगळे त्याचे कारण आहेत आणि त्याला त्याप्रमाणे इव्हॅल्युएट करणं, शोध घेणं आणि ट्रीट करणं हे गरजेचं पडतं. कित्येकदा पेशंट जे असतात ते रक्त पातळ करायच्या गोळ्या औषधांवर असतात की ज्याच्यामुळे रक्त हे प्रमाणाबाहेर कधी कधी जर पातळ झालं तर तेव्हा देखील काही पेशंटच्या युरिन मधनं ब्लड दिसू शकतं. ज्यांना आधी इन्स्ट्रुमेंटेशन किंवा कुठली सर्जरी झाली आहे, त्यांना युरिनसाठी कॅथेटर लावलंय, अशा पेशंटला देखील युरिन मधनं ब्लड दिसू शकतं. So फर्स्ट थिंग फर्स्ट इज टू फाइंड आउट की युरिन रुटीनचा जो रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये हे कळतं. जर युरिन रुटीन मध्ये परसिस्टंट जर ब्लड असेल देन आम्ही त्या लाल रक्तपेशींची मॉर्फोलॉजी म्हणजे हाऊ दे आर, त्या इंटॅक्ट आहेत का, पार्शल आहेत, रप्चर झालेल्या आहेत, त्याच्यावरनं त्या किडनीतनं तयार झाल्यात का किडनीच्या खाली जो मार्ग आहे, लघवीचा मार्ग आहे, त्यात कुठे तयार झाल्यात आणि रक्तस्राव होतोय हे कळू शकतं. सो त्याला डिस्मॉर्फिक आरबीसीस म्हणतात. जर डिस्मॉर्फिक आरबीसीस जर प्रेझेंट असतील तर ऑब्व्हियसली त्या किडनीमधनं, किडनीचं फिल्टर डॅमेज झाल्याने तिथनं येत आहेत त्या. सो अशा परिस्थितीमध्ये पेशंट्सना किडनी बायोप्सी करायची गरज पडते. पण जर कित्येकदा जर आरबीसीस इंटॅक्ट असतील, कुठे ट्रॉमा असेल, अल्ट्रासाउंड
अल्ट्रासाऊंड मध्ये स्टोन दिसत असेल, इन्फेक्शन दिसत असेल, तर मग आपण युरिन कल्चर करून इन्फेक्शन रूल आउट करू शकतो. इमेजिंग म्हणजे सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन मध्ये आपल्याला स्टोन आहे का किंवा रस्ता अरुंद आहे का हे कळतं आणि त्याप्रमाणे मग आपण त्याला इव्हॅल्युएट करू शकतो. इव्हॅल्युएट केल्यानंतर जर जे कारण आहे त्या कारणाला जेव्हा आपण ट्रीट करू शकतो, त्याच्यानंतरच्या सिरियल युरिन रुटीनच्या रिपोर्ट मध्ये आपल्याला हे जे ब्लिडिंग होतंय किंवा हिमॅच्युरिया होतोय तो हळूहळू इम्प्रूव्ह होताना दिसू शकतो. दॅट इज हाऊ वी अंडरस्टँड दॅट द पेशंट इज गेटिंग बेटर आउट ऑफ द प्रिव्हियस कंडिशन. अर्ली द बेटर. तुम्हाला युरिनचा रिपोर्ट दिसलाय त्यात जर तुम्हाला कुठे ब्लड प्रेझेंट दिसतंय किंवा आरबीसी लाल रक्तपेशी प्रेझेंट आहेत असे दिसतात, अशा वेळेस डॉक्टरांच्या निदर्शनात आणून देणं हे सगळ्यात जास्ती गरजेचं असतं. सो डोंट वेट फॉर यू ऍक्च्युली सी. तुम्हाला स्वतःला युरिन मध्ये ब्लड दिसेपर्यंत थांबण्याची गरज नाहीये. जस्ट युरिन रुटीनचा रिपोर्ट हा खूप सिंपल असतो, लवकर त्याचा रिपोर्ट देखील मिळतो. तो रिपोर्ट मध्ये जर ब्लड दिसत असेल तर तुम्ही डॉक्टरांना लवकरात लवकर भेटून पुढचा इव्हॅल्युएशन किंवा पुढचं मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं. हिमॅच्युरिया हे लक्षण आहे, त्याचं आपल्याला कारण शोधणं गरजेचं असतं. ते रक्तस्राव किडनीमधनं होतोय का लघवीच्या मार्गातनं होतोय आणि का होतोय हे जेव्हा आपण इव्हॅल्युएट करतो आणि त्या आजाराचं आपण जेव्हा ट्रीटमेंट देतो, स्टोन असेल तर स्टोन सर्जरी करून काढणे किंवा इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिकने ते इन्फेक्शन ठीक करणे किंवा किडनीचे फिल्टर्स जर डॅमेज होत असेल तर किडनी बायोप्सी करून ते किडनीचे फिल्टर्स का डॅमेज होतात हे कळते आणि त्याप्रमाणे जेव्हा आपण योग्य ती ट्रीटमेंट देतो तेव्हा हिमॅच्युरियाचे जे लक्षण आहेत किंवा प्रमाण आहे ते हळूहळू युरिन मध्ये कमी होतं. बट हिमॅच्युरियाला अशी स्पेसिफिक ट्रीटमेंट नसते. ते का झालं हे शोधून काढून त्याला ट्रीट करणे विल हेल्प द हिमॅच्युरिया. सो हिमॅच्युरिया हे लक्षण आहे, आजाराचे रिस्क फॅक्टर्स असतात. हे लक्षण आहे, ताप येतोय हे लक्षण जसं असतं तसं हिमॅच्युरिया आहे. त्याच्यामुळे ताप कशामुळे होतोय हे जसं आपण शोधून काढतो की हा व्हायरल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, सायनोसायटिस आहे, युरिन इन्फेक्शन आहे, त्याच्याने आपण जेव्हा आजार ठीक करतो त्याच्यानंतर ताप जातो, तसंच हिमॅच्युरियाचं आहे. हिमॅच्युरिया का होतो हे जर आपल्याला कळलं आणि आपण जर त्याला ट्रीट केलं तर ते जातो. त्याच्यामुळे हिमॅच्युरियाचे स्वतःचे रिस्क फॅक्टर्स असे नसतात. ज्या आजारामुळे ते होतोय हिमॅच्युरिया त्या आजाराचे रिस्क फॅक्टर्स असू शकतात. जसं आता जे काही लोक कमी पाणी पितात किंवा ज्यांच्या किडनीमध्ये किडनी स्टोन्स होण्याची शक्यता जास्ती आहे, अशा लोकांना जेव्हा स्टोन होतो तो युरिनच्या मार्गामध्ये लघवीच्या मार्गामध्ये अडकतो आणि त्याच्यामुळे जेव्हा तो डॅमेज होतो त्या डॅमेज झाल्यामुळे त्याचं युरिन मधनं रक्तस्राव किंवा ब्लड दिसायचं प्रमाण दिसतं. बट असं नाहीये की हिमॅच्युरियाचे स्वतःचे रिस्क फॅक्टर्स खूप जास्ती स्ट्रॉंग आहेत. ते कशामुळे झालं हे शोधणं हे गरजेचं आहे. ट्रॉमामुळे असेल किंवा जर इन्फेक्शनमुळे असेल आणि जर ते लवकरात ट्रीट नाही केलं तर हा आजार वाढू शकतो. कित्येकदा हिमॅच्युरिया जो आधी डोळ्यांना दिसणार नाही एवढ्या स्वरूपात असतो तो व्हिजिबल म्हणजे वाढून जास्ती प्रमाणात हिमॅच्युरिया म्हणजे युरिन मधनं रक्त दिसू शकतं. कित्येकदा ब्लॅडरमध्ये किंवा युरिनच्या मार्गामध्ये ब्लड क्लॉट्स तयार होतात. सो दीज आर ऑल लाईक कॉम्प्लिकेशन्स ऑफ इट. ज्या कुठल्या आजारामुळे किडनीमधनं युरिनमधनं ब्लड जात आहे त्या स्वतः आजाराचे देखील कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. जसं की किडनी फेल होऊ शकते किंवा स्टोन जर असेल, ऑब्स्ट्रक्शन झालं असेल तर त्याच्यामुळे युरिनच्या मार्गात अडथळा झाल्यामुळे किडनीवर प्रेशर येऊन किडनीचं काम कमी होऊ शकतं. इन्फेक्शन जेव्हा असेल, इन्फेक्शनमुळे जर हिमॅच्युरिया होत असेल तर ही इन्फेक्शन शरीरात पसरू शकतं, बाकी ऑर्गन्सना इन्व्हॉल्व्ह होऊ शकतं. जर एखाद्या कॅन्सरमुळे जर रक्तस्राव होत असेल तर तो कॅन्सर पसरू शकतो. सो देर आर मल्टिपल रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे हिमॅच्युरिया होऊ शकतो आणि प्रत्येकाचे कॉम्प्लिकेशन जे आहेत ते जर आपण लवकर इव्हॅल्युएट नाही केलं आणि जर तो आजार वाढला तर ते कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दिसू शकतात. सो ऑब्व्हियसली सगळ्यात महत्वाचं की रेग्युलर चेकअप करावं. सो दॅट की जर काही लोकांना जस्ट आजाराची सुरुवात असेल, लक्षणाची सुरुवात असेल तर ते लवकर निदर्शनास येऊ शकतं. सो दॅट वी कॅन ट्रीट इट. दुसरी गोष्ट की पाणी पिण्याचं प्रमाण कमी नसावं. ओके, खूप लोकांना सवय असते की कमी पाणी पितात, ते युरिन नेहमीच कॉन्सन्ट्रेटेड असते, अशा लोकांना किडनी स्टोन्स होण्याची कधी टेंडन्सी असते. त्याचप्रमाणे जर युरिनसाठी जर स्ट्रेन होत असेल, काही युरिनची जर फ्रिक्वेन्सी वाढत असेल किंवा ड्रिबलिंग होत असेल किंवा युरिन वारंवार जाण्याची गरज पडत असेल, रात्रीतनं बऱ्याच वेळा उठून युरिनला जावं लागत असेल, अशा वेळेस देखील युरिन रुटीन करून इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोस्कोपिक जर हिमॅच्युरिया असेल, मायक्रोस्कोप म्हणजे डोळ्याला नाही दिसणार अशा प्रमाणात जर युरिन मधनं ब्लड जात असेल तर ते आपल्याला इझिली लवकर कळतं आणि ट्रीट करता येतं.